तर कल्याणपूर्वमध्ये 13 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिची हत्या झाल्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला अटक केलेली आहे। आरोपी विशाल गवळी हा शेगावमध्ये असल्याची माहिती पोलिसांना सकाळी मिळाली आणि यावरून शेगाव पोलिसांनी सापळा रचत शिवाजी चौकातल्या एका सलूनमधून शेविंग करत असताना त्याला ताब्यात घेतलाय। आरोपी दाढी काढून आपला लूक बदलण्याच्या विचारात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय। सध्या विशाल गवळी याला शेगाव पोलीस स्थानकामध्ये ठेवण्यात आलंय। तर बुलढाण्याच्या शेगावमधून विशाल गवळी या आरोपीला सध्या अटक करण्यात आलेली आहे। दाढी करत असताना शेगाव पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। हा लूक बदलण्याच्या तयारीत होता। कल्याणमध्ये अतिशय निर्घृण असं कृत्य केल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असताना शेगावमध्ये याला आता पकडण्यात आलंय। एका सलूनमध्ये दाढी करत असताना पोलिसांनी सापळा रचला आणि विशाल गवळीला आता अटक केलेली आहे। तर आपला लूक बदलण्याच्या तयारीमध्ये होता विशाल गवळी। ही त्याची दोन दृश्य आपण बघतोय। आधीचा लूक आणि आताचा लूक। एका सलूनमध्ये तो दाढी करत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। दरम्यान या अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये विशाल गवळीच्या तिसऱ्या पत्नीनं त्याला मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। विशाल गवळीनं पहिल्या 2 बायकांप्रमाणे आपल्याला सोडून देऊ नये यासाठी या पत्नीनं मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली। एका रिक्षामधून मृतदेह भिवंडी जवळच्या बाबगाव परिसरामध्ये दोघांनी मिळून फेकून दिल्याचं निष्पन्न झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।